आणि आता बातमी आहे ती भारतासंदर्भातली। भारतीय वायुसेनेच्या माध्यमातून गेले 6 दशक पाकिस्तानच्या सगळ्या कुरापतींना यशस्वी उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज असणारी MiG-21 विमानं आता संपूर्णपणे निवृत्त होणार आहेत। वायुसेनेच्या ताफ्यातील सर्वाधिक चर्चेतली विमानं सप्टेंबर नंतर विविध ठिकाणी संग्रहालयांचा भाग बनणार आहेत। पाहूया या निवृत्तीविषयीचा एक रिपोर्ट। MiG-21 निवृत्त होणार आहे। भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातलं सर्वात जुनं फायटर विमान निवृत्त होणार आहे। सप्टेंबर अखेरीस MiG-21 भारतीय वायुसेनेतनं निवृत्ती घेईल। 1963 मध्ये सर्वात पहिलं MiG-21 भारतीय वायुसेनेत दाखल झालं। तेव्हापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर 1200 MiG-21 वायुसेनेत दाखल झाली। 2024 मध्ये भारतीय वायुसेनेत 40 MiG-21 होती आणि आता तीही निवृत्त करण्यात येणार आहे। 50 देशांजवळ हे विमान होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि आतापर्यंतच्या जगातील जे विमानाचं उत्पादन झालंय त्यात सर्वात जास्त विमानं ही MiG-21च बनली आहे। जवळजवळ 11,000 विमानं ती युनिट्स त्याच्या होत्या आणि जवळजवळ 50 देशांनी त्यांनी घेतलं। नंबर 2 गोष्ट म्हणजे अनेक युद्धात या विमानांचा सहभाग झालेला आहे। ते इराण इराक युद्ध असो किंवा तुमचं व्हिएतनाम युद्ध असो किंवा इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध असो, या सगळ्या आणि इस्रायलच्या ज्यांच्याशी युद्ध झालेलं आहे त्या प्रत्येक याच्यात त्यांच्या शत्रू राष्ट्रांनी MiG-21 विमान उपयोगात आणलेलं आहे। एकेकाळी MiG-21 हे भारतीय वायुसेनेचं सर्वात भरवशाचं फायटर विमान मानलं जात असतं। MiG-21च्या जोरावर भारतानं 1971 ची लढाई जिंकली। कारगिलच्या लढाईत MiG-21 ची महत्त्वाची भूमिका होती। MiG-21 बायसन जातीच्या विमानानंच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या F-16 विमानासोबत लढाई करून ते पाडलं होतं। तर त्या विमानांच्या उत्पादनातील सर्वात वेगळं असं हे विमान होतं। याचं डेल्टा विंग होतं। डेल्टा विंगची जरूर याच्यासाठी पडते की जर तुम्हाला सुपरसॉनिक स्पीड क्रॉस करायची असेल, म्हणजे आवाजापेक्षा जास्त जर वेग तुम्हाला हवा असेल विमानाचा, तर त्याला एक टिपिकल विमानाच्या विंग्सना एक टिपिकल शेप द्यावा लागतो, त्याला डेल्टा विंग म्हणतात। म्हणजे त्याच्यातून टेपर होत गेलं तर हवा एरोडायनामिक फोर्सेस चांगले पास होतात, त्यामुळे ते विमान। तर हे भारताचं सुद्धा सर्वात प्रथम सुपरसॉनिक जेट होतं। जेव्हा हे विमानं इंडक्ट झाली तेव्हा ते इंटरसेप्टर म्हणून वापरण्यात येत होती। इंटरसेप्टर म्हणजे जर शत्रू राष्ट्रांची विमानं तुमच्या हद्दीत शिरली तर त्यांच्याशी डॉगफाईट करायला, इंटरसेप्ट करायला ही विमानं वापरण्यात आली होती। कारण ही अतिशय चपळ म्हणजे मॅन्युव्हरिंग करायला अतिशय उत्तम अशी विमानं होती आणि त्यामुळे डॉग फाईट साठी त्याचा फार चांगला उपयोग होत होता। MiG-21 ऐवजी आता भारतीय वायुसेनेमध्ये भारतीय बनावटीची तेजस MKI विमानं सामील होणार आहे। चालू वर्षात 12 नवीन तेजस वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील, पण सगळी MiG-21 निवृत्त झाल्यावर भारताच्या एकूण फायटर प्लेनच्या स्क्वॉड्रनची संख्या 28 पर्यंत खाली येणार आहे। चीन आणि पाकिस्तान सारखे बेभरवशाचे शेजारी असताना भारताकडे युद्धविमानांची किमान 40 स्क्वॉड्रन्स क्रमप्राप्त आहे। अशात MiG-21 पूर्णपणे निवृत्त होणं वायुसेनेच्या एकूणच सज्जतेविषयी चिंताजनक बाब ठरू शकते। पण एक लोकशाही प्रधान देश आहोत आणि देशात युद्ध सामग्री घ्यायची का लोकांना जेवण द्यायचं, जितके हा प्रश्न सततच उद्भवत असतो आणि त्यामुळे आपलं डिफेन्स बजेट फारच त्रोटक असतं असं म्हटलं तरी चालेल। तुम्ही जे म्हणताय त्रुटी भासेल ती नक्कीच भासेल, त्यात कुठली ना कोणालाही शंका नाही आहे। तेजस ती त्रुटी भरून काढेल असं आपल्याला वाटत होतं, अशी आपली इच्छा पण होती आणि त्यात थोडी सुधारणा होते, पण जितक्या
फास्ट ती विमानं प्रोडक्शन व्हायला हवं होतं तितक्या होत नाही आहे हे नक्कीच. त्यामुळे त्रुटी तर ही भासणारच आहे. पण जर काही युद्धस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर असा खूपसा परिणाम होणार नाही आहे. कारण आत्ताच आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की विमानांबरोबरच आता ड्रोन्स आणि मिसाईल्सचं महत्व अतिशय वाढलेलं आहे. MiG-21चा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकाच तो रक्तरंजित देखील आहे. 60 वर्षात MiG-21 विमानाच्या अपघातात जवळपास 170 फायटर पायलट भारतानं गमावले. त्यामुळे या विमानांना फ्लाइंग कॉफिन सुद्धा संबोधलं गेलं. कोणतीही फायटर विमानं वापरण्याचा कालावधी ठरलेला असतो. MiG-21चा सुद्धा तो ठरलेला आहे. तरी सुद्धा प्रत्येक टप्प्यावर डागडुजी करून विमानं भारतीय वायुसेनेत कार्यरत ठेवण्यात आली. आता तंत्रज्ञान सुधारलंय. शत्रूकडे 5th जनरेशनची फायटर विमानं आहेत. त्यामुळे कालानुरूप MiG-21 निवृत्त करून नव्या विमानांसाठी जागा करून देणं संरक्षण सज्जतेची गरज बनली. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.